काळजी भाऊ जातो 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 करून राहिले. राहून जा लागत होतं ना जे आजच्या दिवसची. काय झालं असतं राहिले असते तर. राहू नाही येत का पोरीच्या घरी तुम्हाला? आजच्या दिवस राहून जा लागत होतं तुम्ही. नाही बाई, नाही राहता नाही येत ना. राहता नाही येत. आपला ड्रायव्हर आहे, गाडी आहे. हा, घर पोचानं होते घरपर्यंत. उद्या अजून बस पकडा, हे पकडा, त्याला तसे पैसे द्यास लागून राहिले आपल्याला पूर्ण. मग त्याच्यापेक्षा कायले राहीन राहीन, कधी पण राहीन. आता 7व्या महिन्याला येईल घ्याले यास लागन ना संध्याले. तर तेव्हा नाही का सविताला घेऊन येईन, सवितीला घेऊन येईन. मग दोघे नवरा बायको राहू ना आम्ही. आता काही दिवस गेले का आमचे राहायचे. पण आता नाही, आता घाईत हाय ना मी, तर आता जावं लागते मला. पाणी घेतला आणि तसेच चालले बाई तुम्ही. राह लागत होतं. लोक काय म्हणन आम्हाला. हा, लोक काय म्हणन लगेचच गेले काय बाई अशी विचारते ना मग. बाई एवढं टेन्शन नका घेत जाऊ लोकांचं. जा लागते मला, जा लागते. गेल्याशिवाय नाही होत. घरी कोणी आहे नाही ना. बरं नाही वाटत जी तुम्ही चालले तर. नुसते चाय पाणी घेतले आणि तसंच चाललं ना. आम्हाला पाहुणसार नाही ना काही नाही करू देऊन राहिले. राहून जा ना आजच्या दिवस. हा, आजच्या दिवस राहून जा. उद्या सकाळी चालले जा जा. आता कसं समजावू तुम्हाला. संध्याच समजावं बरं ते एवढ्या सासरच्या लोकांना समजाव. जाणं जरुरी आहे ना बाई मायवाला. तुला तर माहित आहे ना कसं आहे बाई. घरी कोणी नाही आहे ना, जा लागते. दोघेच जणी आहे, सासा सुना घरी, शालून सविता. आता मोठी गेली ते असती तर एवढं टेन्शन नसतं. ती पोट्टी हिंमतवान आहे ना एवढी मोठी पोरगी श्वेता. आता हे सागर तर आहेच नाही, तुम्हाला तर माहित आहे सगळं काही. घरी कोणी आहे नाही ना. आपला ड्रायव्हर आहे, गाडी आहे, घरपर्यंत जाणं होते. येऊ आम्ही 7व्या महिन्यात येतो इथे घ्यायच्या वेळेस. तर मग लागेल 2 दिवस राहू आम्ही. टेन्शन नका घेऊ, पण आता जाणे जरुरी आहे. बरं बाप्पा, आता तुम्हाला जबरदस्ती नाही करू शकत ना आम्ही. काहून का तुम्ही म्हणता घरी कोणी आहे नाही. तर बरं बाप्पा ठीक आहे, जा जा जा. चला सोडून देतो बाहेरपर्यंत. चला मामाजी, तिथपर्यंत सोडून देतो चला. हो हो, बरं मी काय म्हटलं बाई, थोडस आता तिच्याकडे लक्ष ठेव जा. पोरगी थोडीशी नादान आहे, जास्त समजदार आहे नाही, तर थोडस समजून घ्यायचा. हा, तिले संध्याले मोठी पोरगी आहे थोडी समजदार, पण हे काही जास्त समजदार आहे नाही. तसं करते गिरते सारं, ऐकते गिरते ते, एवढं काही हे नाही. तर थोडं लक्ष दे जा, तुम्ही समजून घे जा. नाही नाही भाऊ, असे नका म्हणू. चांगली आहे संध्या, लय समजदार आहे बरं संध्या. तुम्ही तिले असं नका समजू. हा, समजदार नाही आहे म्हणून. समजदार आहे पोरगी, मस्त पोरगी आहे तुमची. समजदार आहे, बोलायचं नाव नाही ठेवत ते. हो का? बरं आहे, तुम्ही म्हणलं नाही एवढंच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट झाली. मी ना तर नाही म्हणलं तिला समजदार, पण तिच्या सासून समजदार म्हटलं ना, लय मोठी गोष्ट झाली बाई माझ्यासाठी. बरं ठीक आहे, बॅग काढली ना बाई. आणि तुला ते त्या मायनं सामान दिलं होतं ते काय होईत. हा, ते ड्रायफ्रूट नाही ते दिलं, ते त्याचावाला डबा काढला का आलं ते गाडीतच राहील नाही तर अजून वापस येईन माझ्यासोबत. हा हो बाई, काढला गेला का? काढलं मामाजी, काढलं काढलं, मी सांगलं काढून सगळं. बॅग गीक सगळी तिची वाली, ते डब्बा तुम्ही दिलेला तोय बी मी सांगला. सामान गिमान आणलं मी, सगळं आणलं गाडीतून काढून. हो म्हणजे राहिलं नाही पाहिजे बा, नाही का? बरं चला मग, चला बरं चला लवकर लवकर. मग तिकडं वेळ नाही झाला पाहिजे ना, दोघे घरी आहे ना त्यावाल्या. हा चला. बसा तुम्ही, मी बाहेरपर्यंत सोडून येतो ह्या भाऊले. हा, केवळ ना मी. चालतं का हो संध्या, तू बी चाल. हो संध्या चाल, तुला यायचं आहे का? चाल. येतो बाबा, मी बी तुम्हाला सोडाले गाडीपर्यंत. येतो ना, मी पण येतो तुम्हाला सोडाले तिथपर्यंत. बाई रडू नाही बरं. हा, किती लढून राहिली याच्या वेळेस लय लढली हे. हा बाई, आणि आताही बी लढून राहिली. रडायचं नाही बाई, असं रडत नसते ना. आम्हाला बरं नाही वाटून राहिलो. माय मन लागन का मग जायच्या वेळेस. रडू नका आता, चुपचाप राय बरं, रडू नको, शांत राय. रडू द्या रडू द्या, पोरीपारीचं मनच तसं राहते. हा, किती काही दिवस माय बापाच्या घरी राहिलं ना, तरी पण त्याला कमीच असते. मग रडू द्या रडू द्या. रडते तर काय झालं, रडली तर बापासाठी. हा, रडू द्या, तुम्ही नका रोकू. रडू द्या रडू द्या. आमच्या घरी काही त्रास असन तर विचारा बापा, तुमच्या समोरच तिले आमचा काही त्रास घे असन तर. नाही नाही, तसं काही सांगितलं नाही तिनं ना, काही नाही. बरं चला मग, चला. बरोबर जा जा बाबा, बरोबर जा जा. हो जातो मी, बरोबर जातो. तू रडू नको बरं, तू रड नको, रडणं बंद कर पहिले. नाही रडत बाबा, आता मी नाही रडत. देवाची कृपा आहे आपल्यावर राणे, म्हणून आपल्याला डबल राहिलं. नाही तर मला तर बिलकुल आशा नव्हती राहीन बा म्हणून, ते बी एवढ्या लवकर. हा, आता तरी काळजी घेजो, म्हणजे झालं त्या लेकराची आता तू. हा, चांगली काळजी घेजो. आणि आताच कामं गिमं व्यवस्थित करत जा. आता अलगर्जीपणा नको करू. हा, नाही तर मग माझ्यासारखा वाईट नाही राहणार आता. काय तुला सांगून राहिलो, यावेळेस तुला माफी नाही भेटणार. सरे सरे मी त्याने तुला सोडून देईन बाई यावेळेस. आता लक्षात ठेव तू. लय झाले तुझे नाटकं, आता लय डोक्यावर बसली तू मायावाल्या.
नाही ना, मी ह्या वेळेस अशी नाही करणार सागरजी, खरंच नाही करणार मी अशी. लय काळजी घेईन मी आता, ह्या वेळेस अशी करणारच नाही. कामही व्यवस्थित करीन, सगळंच व्यवस्थित करीन मी. फिरी नाही बी मी आता, वर्तकाने गच्चीवर फिरत जाईन मी. सगळं काही व्यवस्थित करीन, जसं डॉक्टरनं सांगितलं ना तसंच. गोळ्या गिड्या सगळ्या म्हणजे वेळेवर घेईन मी. तुम्ही काही काळजी नका करू सागरजी, मी सगळं करतो आता मायावाल्या यानं. माय आईच्या घरी तुला कामाचं टेन्शन होतं ना लयच. 2-3 जणांचं. आता इथं तर कोणाचं टेन्शन नाही ना तुला. पण आता इथं तर व्यवस्थित राहशील ना, त्या बाळाला तर व्यवस्थित ठेवशील ना तू चांगलं. चांगलं करशील ना, का इथंही तशीच करशील. पण तुला सांगतो तू काही कर आता, पण यावेळेस तुझ्या मायच्या घरी नेऊन देईन, सरळ चिठ्ठी घेऊन घेईन मी. ह्यावेळेस जर असं काही झालं तर काय लय मुश्किलनं लागलं, लय पैसा बरबाद केला बरं मी त्या ट्रीटमेंटसाठी. माहित आहे सागरजी, मला तुम्ही पैसा लावला तर लय माहित आहे ना. मी नाही करणार ना, मला बी पाहिजे ना बाळ, मला पाहिजे ना बाळ. मी काही हे करणार का नाही करणार आता. यावेळेस मी एकदम हे करीन, म्हणजे जास्त काळजी घेईन मी यावेळेस मी अलगर्जीपणा बिलकुल नाही करणार. बरं ठीक आहे, बस तू काय करायचं आहे स्वयंपाक तुले कर आता. गोळ्या दिल्या, जेवण खाऊन केल्यावर गोळ्या घेत जा. मी असो या नसो घरी, मला उशीर असो का काही असो वाटही पाहायची नाही माई. आपलं वेळेवर जेवण करायचं, वेळेवर खायचं आणि वेळेवर औषध घ्यायचं काय. हो, पण सलाईन गिलाईन लावली ना तर मला बरं वाटून राहिलं जी. आता नाही तर कसंच लागत होतं मला. करतो ना आता स्वयंपाक करतो, थोडासा दोघापुरता काहीतरी बनवतो आणि जेवण खाऊन करून गोळ्या सांगितल्या त्या मॅडमनं, त्या घेऊन घेतो. जे मी फोन करतो घरी फोन करतो. आईले सांगितलं नाही मी ना. फोन करता? कुठं फोन करून राहिले तुम्ही? तुमच्या आईले फोन करून राहिले? तिकडे कायले फोन करून राहिले तुम्ही? काय गरज चालली? आता तर आपल्याला माहित पडलं हाय बा म्हणून लगेचच फोन करता का? तुला तुझ्या मायले फोन केला ना घरी आल्याबरोबर, लगेच सांगितलं ना तुझ्या मायले तुला. मग सांगितलं का नाही सांगितलं? मला काऊन रोखून राहिली तू? फोन काऊन करता बा म्हणून मला शिकून राहिली का तू? तुले म्हणलं ना मी सारखं सुद्धा राहायचं मायला, कोणत्याच मॅटर मध्ये तुला पडायचं नाही म्हणून. किती वेळा म्हटलं? नाही, आईले सांगितलं मी, पण मग अजून मग तुमची आई हे करन म्हणून म्हणलं मी. राहू द्या, सांगू नका बा. होऊ द्या 3 महिने झाल्यावर सांग जा लागेच. नाही, मला आत्ताच सांगायचं आहे. आईले आत्ताच सांगायचं आहे. आईले बाबाले मला आत्ताच सांगायचं आहे. तू काऊन रोखून राहिली मला? काऊन म्हणून राहिली तू? सांगू नको हे ते असं काऊन म्हणून राहिली तू? आज माझी बहीण गेली, मी बहिणीला भेटायला गेलो नाही तिकडं. तुला दवाखान्यात न्यायचं होतं म्हणून. तिला किती दिवस झाले भेटलोय नाही. आता शेवटी चालली गेली ते. फोन करायला लागल मला, तिच्यासोबत बोलायला लागल, आईसोबत बोलायला लागल. मी काय त्याच्यासोबत मायवेल काही रिश्ते नाते तोडून देऊ का त्यासाठी? मी तसं थोडी म्हटलं तुम्हाला, तसं नाही म्हटलं. पण आता करा, फोन करता तर करा. पण मग संध्याताई गेली तर संध्याताई नाही तर तुम्हाला फोन नाही केला जायच्या वेळेस. त्याचं काम नाही होतं का? आपण दवाखान्यात होतो तर फोन करायचा. तिला माहित तरी आहे का? कोणाला माहित तरी आहे का आपण दवाखान्यात होतो का, कुठं होतो का, काय होतं? त्याला काही स्वप्न पडणार? मला फोन करायला लागेल तेव्हाच माहित पडेल ना. ते पोरगी गेली तर मी तुला भेटायला नाही गेलो. तिला म्हणलंय नाही मी येतो का काही का थांबा म्हणून. थांबली असती ते माझ्यासाठी, पण गेलोच नाही तिला भेटायला मी. त्याच्यानं गेलो नाही, इकडे दवाखान्यात न्यायचं होतं म्हणून तुले. आणि वरून तू अशी म्हणून राहिली. नाही जी, तसं नाही म्हणलं. करा, तुम्हाला फोन करायचा आहे ना, बहिणीले करा, मायले करा. मी काहीच नाही म्हणून राहिले. सांगायचं आहे तर सांगा. मायले फोन करून राहिले ना, सांगून राहिले. त्याला कोणती खुशी होणार आहे? खुशी असती तर कायले काढलं असतं घराच्या बाहेर. कधीतरी एक दिवस माझ्यासोबत चांगली राहिली का माझी सासू? जेव्हा मला राहिलं त्याही वेळेस चांगली नाही राहिली होती. आता काय चांगली राहणार आहे ना, चांगली बोलणार आहे. बोलाले पहिले तर भल्ला विश्वास आहे बहिणीवरनं, आपल्या स्वतःच्या मायबापावर. ते म्हणते तुझ्या मायले कसं काय सांगितलं तू न, आणि मला काऊन अडवून राहिली? अडवून थोडी राहिली मी कायले अडू? पण ते चांगले तर असले पाहिजे म्हणा ना, चांगले राहिले. एवढे चांगले असते तर कायले माईवाला पहिले तसं झालं असतं. त्याने बी काही कमी टेन्शन नाही दिलं मध्ये यायच्या आईनं, म्हणूनच तसं झालं रागात मायवाला. हॅलो आई, हॅलो. फोन करून काटलं हिनं, फोन करून नाही उचलून राहिली आई. त्याला काही गोडीच नाही तुमचा फोन उचलाची, तर काय उचलणार फोन? काटणारच आहे काटाले. त्याला काही खुशी नाही होणार आहे. तुम्ही सांगितलंय ना का राहिलं बा म्हणून, तर काही खुशी नाही होणार आहे त्याला. कसा काय फोन केला रे तू ना आज रे? लय दिवसाच्या बाद तुला आठवण आली मायची, बापाची, बहिणीची. बहीण गेली तर तुला लाज नाही रे थोडीशी? आला नाही ते पोरगी, दादा नाही आला करत होती. पण त्या दादाले काही लाज आहे का थोडीशी? का बहिणीला येऊन भेटायचं? किती वेळपर्यंत थांबली ते पोरगी संध्या? आणि ते शेताही गेली सकाळी. तुला काही लाजगीत आहे का नाही थोडीशी? का बायको तेवढा गुंग झाला, बहिणीला विसरला, माय बापाला विसरला तर विसरला. देतो थांब थोडीशी. आजी बोलून राहिली, आजीला बोलू दे बरं फोनवर बोलू दे. मग तुला मी बिस्किट देतो. किती? एक पाहिजे ना? एक बिस्किट देतो थोड्या वेळ. शांत बस इथं, शांत राह थोडीशी. आजीला बोलू दे बरं. ते पाय काकासोबत बोलून राहिली आजी. पाय बरं कशी बोलते आजी, पाय बरं कशी जोरात ओरडते आजी. तू यावर ओरडन बरं जोरात.
हो येत होतो आई, मी संध्याले श्वेताले दोघीले भेटायला येत होतो, पण का नाही ते राणीला ऍडमिट केलं ना, त्याच्यामुळे का नाही मी आलो नाही. आताच आणलं तिले घरून, सलाईना वलाईना लागल्या तिले, तर तिले घरी घेऊन आलो आता 8 वाजता. बाबा की बाई आजच आहे का अजून? बाबा आले नाही संध्याले सोडून? नाही, त्या बापाचीच वाट पाहून राहिली. आलंच नाही ते बाबा. ये ना, फोन आलता, येतो म्हणे 9 9:30 वाजेपर्यंत. काही टेन्शन गिन्शन नाही म्हणा, कारणच गेले कारणच येऊन राहिले ना. काय झालं रे तिले रे? बिमारच पडली का? अजूनही बिमार पडली? भल्ल बिमारीच आहे बा. इथंही राहिली तर बिमारच, अलग 2 जण राहतात तिथंही बिमारच. बिमार पडाले असं काय झालं रे तिले? वाले एकदम बिमार बिमार बिमार. कायच्यासाठी सलाईन लागली तिले? अहो आई अहो तिले राहिलं ना, ते प्रेग्नेंट आहे, राणी प्रेग्नेंट आहे, तिले आहे ना आता. पोटोशी आहे का ते राणी? हो रे सागर, पोटोशी आहे? डॉक्टर म्हणे का अशी पोटोशी आहे बा म्हणून, म्हणजे गरोदर आहे म्हणून असं सांगितलं का? हो आई, तिले घाय बदल्यासारखं लागत होतं ना, तर म्हणून दवाखान्यात नेलं होतं. डॉक्टरनं सांगितलं तिले आहे बा म्हणून, तर म्हणून होय. नाही तर आलो असतो मी संध्याला भेटायला. जाऊ दे माय, चांगली गोष्ट आहे रे बाबू. राहिलं तर राहिलं, जाऊ दे जाऊ दे, चांगली गोष्ट आहे. आता तरी दोघं आहे ना, तर आता तरी चांगली राह म्हणा तिले. चांगली राह म्हणा, होऊ दे म्हणा चांगलं. एक नाही तर कर्ज म्हणा, तिथं एक कबाडा तिले. कबाडा करायला तिले चांगलं खणकावून सांगितलं काऊन नाही आता? हाय राणी प्रेग्नेंट आहे? नाही, चांगलं झालं चांगलं झालं. एक पाहिजेच होतं ना, चांगलं झालं. बरं झालं बाप्पा, देवानं कृपा केली, एक तरी पाहिजे होतं. ह्या वेळेस तिच्यासोबत लय कडक वागतो ना मी. ह्या वेळेस तिले आता उलीच हे करू देत नाही ना, आणि ह्या वेळेस केलं तर तिले ह्या वेळेस मी सोडणार नाही काही. आता लय झालं, तिले बी चांगल्या तऱ्हेनं माहित आहे का, तिनं आता आगाऊपणा केला ना, तर मी तिले ठेवणार नाही बा म्हणून. सरळ तसाच राहीन, पण सोड चिठ्ठी घेतल्याशिवाय राहणार नाही. अगर ह्या वेळेस जर तिनं कशानं काही केलं तर राहू देणार रे. माहित आहे ना किती कडक राहतं ना, कितीक नाही. बायको सोबत तर कडक वागला असता तर काय अशी घर सोडून जायची पायी आली असती रे त्यावर. कडक वागतो मी, कडक वागतो. ठेव फोन, त्या बापाचा फोन येऊन राहिला का काय? तर चांगली गोष्ट आहे, आता तरी तिला चांगलं वागायला लावजो. हो आई, हो हो हो, ठेवतो फोन, ठेवतो. ते स्वयंपाक बनवून राहिली. घेऊ घालते का तुले रे? हो रे, 2 वेळचं जेवण करून का बाहेरच खातं? आणि तिले आणतं बाहेरचं. खाऊ घेऊ घालते का नाही तुले? बरोबर. खाऊ घालते नाही, बनवते ना, स्वयंपाक बनवते. ते स्वयंपाक गिंपाक सगळंच बनवते. देते नाही, देते डब्बा गिब्बा सगळंच देते. इथं सकाळी मी करून देवतो या डब्बा. ते 13 वाजता उठे झोपीतून 8 वाजता, म्हणून विचारलं. आता उठते का नाही बा, त्याच्यासाठी. खाऊ घालते का नाही घालते का? खोटा बोलतं तू काय सांगता येते? बायकोच्याच करावर पडतं का? तू बी नाही आई, नाही बनवते ना स्वयंपाक. मी बाहेरचा आणतच नाही, बिलकुल बाहेरचा आणतच नाही मी. ते बनवते स्वयंपाक. बरं ठीक आहे, ठेव फोन. आणि त्या पोरीले फोन करजो, संध्याले लढत गेल तिथे, तू आला नाही तर करजो तिले फोन, सांगजो. हो, आता 8:30 वाजून राहिले ना, आता नाही करत, उद्या सकाळी करतो तिले फोन. हा ठेव. चला मग, आता राणी तर लय खुश आहे. राणी सागर लय खुश आहे. आता प्रेग्नेंट आहे का नाही आता राणी? त्याच्यामुळे आता समोर कशी वागते कशी नाही तुम्हाला माहीतच पडन राणीचं. बरं ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, आणि सबस्क्राईब नक्की वाढवा. मात्र रेग्युलर व्हिडिओ यासाठी सबस्क्राईब नक्की वाढवा. प्लीज सपोर्ट करा माझ्यावाल्या ह्या चॅनलला, आणि सबस्क्राईब नक्की वाढवा. कृपया विनंती करते तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. वाढवा हो, सबस्क्राईब वाढवा पटापट, आणि मोठं मन करून सबस्क्राईब करा आम्हाला. सपोर्ट करा. ह्या हिच्यासारखंच लहानसं बाळ आहे मायवालं, तर थोडंसं सपोर्ट करा. त्याला सांभाळू करा लागते का नाही? आता झालं म्हणा 4 वर्षाचं. आता व्हायचं आहे तसं 4 वर्षाचं होईनच आता पुढल्या महिन्यात, तर करा सपोर्ट मग. थोडंसं